ब्रेकिंग न्यूज। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी चर्चा होणार आहे। कालच्या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावर कोर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर कोर कमिटी घेणार असल्याची माहिती आहे। आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची बैठक होणार आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक घेण्यामागचं तातडीचं कारण काय आणि आजच्या बैठकीमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या कोणत्या जिल्ह्यांवर प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल? श्रद्धा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा अजून होणं बाकी आहे निवडणूक आयोगाकडून, पण सगळ्याच राजकीय पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सलग आज दुसऱ्या दिवशी वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे। काल दिवसभर बैठक झाली। स्वतः शरद पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते। काल प्रामुख्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातली चर्चा झाली आणि त्यामध्ये असं ठरलेलं आहे की कोर कमिटी स्थापन केली जाईल जिल्हा स्तरावर आणि उमेदवार देण्यापासून आघाडी कुणासोबत करायची याबाबतचे सगळे निर्णय जे आहेत ती स्थानिक कोर कमिटीच घेणार। आणि आज उत्तर महाराष्ट्रातले काही उरलेले जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे, त्याच्या संदर्भात आज बैठक होणार आहे। माझ्यासोबत मकरंद कुलकर्णी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते। स्थानिक पातळीवर आघाडी करायचा निर्णय किंवा उमेदवारीचा निर्णय कोर कमिटी घेणार आहे। कसं काम असेल या सगळ्या कोर कमिटीचं? काल आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल प्रत्येक जिल्हावाईज बैठका झाल्या। त्यामध्ये बऱ्यापैकी लोक आले होते सगळे, अगदी धुळे, परत नंदुरबारपासून पुण्यापर्यंत, पिंपरी चिंचवडपर्यंत सगळ्यांच्या, कोल्हापूर, सांगली, सातारा या सगळ्या जिल्ह्यांच्या बैठका झाल्या। प्रत्येक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की लढायला इच्छुकांची भाऊ गर्दी आहे। अशी म्हणजे एवढी पक्ष फोडाफोडी झाली, हे झालं तरी सुद्धा प्रत्येकाकडे उमेदवारीची मागणी मोठी आहे आणि त्यामुळे असा हे सूचना दिलेली आहे की स्थानिक लेवलला हे जिल्हाध्यक्ष आणखीन त्यांचे संबंधित आमदार, खासदार तिथले असे बसून निर्णय घेतील उमेदवारी, कारण हा कार्यकर्त्यांची लढाई आहे। आणि आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य असे की आमचे नेते मंडळी कार्यकर्त्यांसाठी सर्व पणाला लावायला तयार आहेत, हे आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे। आणि त्यामुळे असा निर्णय झाला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी बसून एक कोर कमिटी टाईप समिती तयार करून तुम्ही स्थानिक लेवलला निर्णय घ्यावेत। तिथल्या मला सांगा, ही आघाडी जी आहे ती समविचारी पक्षांशी असेल की शिवसेना भाजप बरोबर पण होऊ शकते? महाविकास आघाडी म्हणूनच शक्यतो सगळीकडे लढाई दिली जाईल। काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई होतील, अदरवाईज 99% आपल्या हा सगळा महाविकास आघाडी म्हणूनच लढाई होईल, एकत्र होईल आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतेज पाटलांसोबत आघाडी होऊ शकते काँग्रेस सोबत? हो, बंटी पाटील साहेब यांच्याबरोबर काँग्रेस, बंटी पाटील साहेब म्हणजे काँग्रेस बरोबर कोल्हापुरात आघाडी होईल। तो अधिकार स्थानिक लेवलला दिलेला आहे। स्थानिक आमचे नेते तिथले जे आहेत ते काँग्रेस बरोबर चर्चा करतील आणि त्याचा पुढील निर्णय घेतील। अगदी स्थानिक पातळीवरचे निर्णय ही सगळी कोर कमिटी श्रद्धा घेणार आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात खरं तर चित्र स्पष्ट होईल। काल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं। आज दिवसभर पुन्हा बैठका होणार आहेत आणि जिल्हा स्तरावरची सगळी माहिती जी आहे ती स्वतः शरद पवार हे जाणून घेत आहेत आणि त्याप्रमाणे सगळे निर्णय जे आहेत, महापालिका निवडणूक असेल, नगरपालिका, नगरपंचायत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ह्या निवडणुकांच्या बाबतीतले निर्णय जे आहेत ते आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीवरच घेतले जाणार आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे।